सगळे आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याचे चिन्ह दिसत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा आरोप करत आता आंदोलनाशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय. ज्या दिवशी आंदोलनाची तारीख निश्चित होईल त्याच दिवशी मोठं आंदोलन उभं राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी प्रश्न उपस्थित करत विचारलं की 8 महिने उलटून गेले तरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का देण्यात आलं नाही. त्यांनी शिंदे समितीवरही गंभीर आरोप करत कुणबी नोंदी शोधण्याचं काम जवळपास ठप्प झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा नाराजी दिसत आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याबाबत पत्र दिलं होतं. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले. तसेच भाजपचे काही वरिष्ठ नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय. मी संघर्षाच्या भूमिकेत आहे त्यामुळे मी विरोधात राहणार आहे आणि शरद पवार देखील हे प्रतिगामी विचारांचे आहेत त्यामुळे त्याच विचारांचे नेहमी असणार आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. अलीकडेच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची गुप्त बैठक झाली. नंतर सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या भेटीने सगळ्यांच्या नजरा वळवल्या. आता पुन्हा एनसीपी नेत्यांनी जनतेसमोर मनोगत मांडले. राष्ट्रवादीतील नेते धनंजय मुंडे यांनी मराठा भवनासंबंधित कार्यक्रमात परळीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक बोचरी खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, मधल्या 2-3 वर्षात जे काय झालं त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही. मी जातपात धर्म सोडून राजकारण केलं आहे पण मला लाथा मारून हकलायचा प्रयत्न झाला असं विधान आमदार धनंजय मुंडे यांनी केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सुमारे 3000 एकर जागेवर देशातील सर्वात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण दलाचे प्रमुख अनिल चौहान यांच्या उपस्थितीत होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जातोय. या प्रकल्पात दरवर्षी 5 लाख तोफगोळ्यांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच ब्रह्मोस आणि पिनाका क्षेपणास्त्रांसाठी लागणारे साहित्य, लढाऊ विमानांच्या इंजिनांचे भाग आणि रणगाड्यांचे सुटे भाग येथे तयार केले जाणार आहेत. देश संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा आणि निर्यात क्षमता वाढावी हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे असं सांगण्यात येतंय. नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी रोडवर आज एक धक्कादायक घटना घडली. येथील समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर 2 दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत बंदुकीच्या मागच्या भागाचा फटका लागल्याने एक व्यक्ती जखमी झालाय. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा फौजपठा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात घेण्यात आली. दरम्यान फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. तसेच दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना करण्यात आली. हिरावाडी रोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9-9:15च्या दरम्यानमध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी दुकानामध्ये, ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते. त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे. क्राईम ब्रँचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे. रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने CCTV फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे. उद्या रविवारी जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत प्रवासाचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय. लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी तसेच पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी ब्लॉक घेतला जाईल. यामुळे लोकल फेऱ्या रद्द होतील, काही गाड्या वळवण्यात येतील तर मेल एक्सप्रेसला विलंब होईल. तसेच दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नायगाव स्थानकात पादचारी पुलाचं गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वे ब्लॉक असणार नाही. तसेच सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 CSMT ते पनवेल, बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. ब्लॉक वेळेत CSMT ते वाशी आणि ठाणे ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहे आणि सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 ब्लॉकच्या या वेळेत कळवा, मुंब्रा, दिवा स्थानकातही लोकल थांबतील अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय.
मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. यासोबतच काही भागात आज देखील अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. काल 3 जिल्ह्यांमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा, नागपूर, अकोला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आलाय तिथे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणं टाळावं. उष्माघातासंदर्भात प्रशासनाकडून काही सूचनाही जारी करण्यात आल्या. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सध्या लग्न सराईचा मौसम सुरू असून बरेच लग्नाचे मुहूर्त आहेत. अशा वेळी सोन्या चांदीची खरेदी आणखीनच वाढते. दोन्ही मौल्यवान धातू असून त्यांच्या दरातही सातत्याने चढ उतार होताना दिसतात. दरम्यान देशात सोन्याच्या दरात होणारी वाढ थांबली आहे. शनिवारी 16 मे रोजी सकाळी या धातूच्या दरात घसरण झाली. आज सकाळी राजधानी दिल्लीत 4 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,050 रुपयांपर्यंत घसरलाय. तर आदल्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्ध सोन्याचा भाव 3,200 पायांनी म्हणजेच 1.93% घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1,62,000 रुपयांवर आला होता. डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.